दिवा फॉर युनिटी महाराष्ट्रातला सर्वात मोठा दीपोत्सव, त्याचं नेतृत्व आमचे आदित्य कांबळेजी आणि त्यांचे सर्व तरुण सहकारी एकत्र मिळून एकात्मता आणि हिंदू समाजाच्या शक्तीचं प्रतीक म्हणून इथे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने दरवर्षी साजरा करतात। गेल्याही वर्षी आलेलो, ह्याही वर्षी आज आलेलो आहे। काल हा कार्यक्रम होणार होता, पण पावसाने परतीचा पाऊस सुरू झाला असल्यामुळे काल कार्यक्रम होऊ शकला नाही। पण आज त्याच उत्साहाने, त्याच जिद्दीने जवळपास 2 लाख दिवे आज अतिशय सुंदर इथे ठेवून एक वेगळा सर्वात मोठा दीपोत्सव दाखवण्याचा कार्यक्रम करण्याचा कार्यक्रम आज आदित्यजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेला आहे। आज इथे कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, एक हिंदू म्हणून माझ्या या सगळ्या हिंदू समाजाबरोबर या दीपोत्सवामध्ये उत्साहाने सहभाग घेण्यासाठी मी आवर्जून इथे आलेलो आहे। विरोधकांना फायदा होईल तिथे महायुतीत लढायचं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। विरोधकांना जिथे फायदा होईल तिथे महायुतीत लढण्याचा निर्णय आता तो शेवटी वरिष्ठ पातळीवर होणारा निर्णय आहे। खरं म्हटलं तर प्रत्येकाने आपली आपली ताकदीच्या अनुसार जिल्हानिहाय आमच्या फडणवीस साहेबांनी आमच्या प्रदेशाध्यक्ष साहेबांनी आमच्याकडे आढावा घेतलेला आहे। सगळं स्वातंत्र्य जिल्हा पातळीवर युती करण्याचं नाही करण्याचं सगळं स्वातंत्र्य त्या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर सगळ्यांना दिलेलं आहे। म्हणून मला विश्वास आहे, कोणी आम्ही स्वबळावर लढलो काही मैत्रीपूर्ण लढलो, शेवटी जिंकणार महायुतीच आहे। कारण का निकालानंतर सगळ्यांना एकत्रच यायचं आहे। आज अगर मैत्रीपूर्ण कुठे लढलो आणि निकाल आल्यानंतर आम्ही सत्तेमध्ये एकत्र असल्यामुळे उद्याही एकत्रच असणार। आणि म्हणून मला असं वाटतं वरिष्ठ पातळीवर जो निर्णय दिला गेलेला आहे त्यानुसार आम्ही सगळेजण निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहोत। महायुतीतील आमदारांना 5 कोटीचा निधी प्रत्येकी दिलेला आहे, तो लाच असल्याचं संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे। असं आहे, ज्याचा घर आणि आयुष्यात या लाच असो किंवा अंडर द टेबल असो, घुसखोरी असो, दरोडे असो, गरिबांची खिचडी चोरी असो, ह्याच्यावरच ज्याचं चालत असेल त्याला सगळं लाच चोर त्याला सगळे हात वाटतात। स्वतः खासदार आहे, खासदार फंड वापरतो की नाही स्वतः खासदार म्हणून, तसंच प्रत्येक आमदाराला आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी अगर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अगर 5-5 कोटी मिळत असतील, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांच्या मतदारांची सेवा करत असेल, करायला संधी भेटत असेल, तर संजय राऊतांच्या पोटामध्ये आणि चुकीच्या जागी दुखण्याचं काय कारण नाही।